उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व विविध साहित्य संस्था, वाचक संस्था यांच्या वतीने ग्रंथोत्सव 25-26 या शारदोत्सवाचं अधिकृतपणे उद्घाटन झालेलं आहे असं आपण सर्वांच्या वतीने जाहीर करू. सन्माननीय व्यासपीठ, हिंदुस्थानच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासात 6 जून 1674 हा ऐतिहासिक दिवस ज्या भूमीमध्ये उजळला ते माझे शिवप्रभू, स्वराज्य निर्मितीचे संस्थापक आणि त्याच भूमीमध्ये समतेचा संदेश घेऊन 20 मार्च 1927 या दिवशी आपला परिस्पर्श चौदार काळाला केला ते महामानव बाबासाहेब. समाजसेवा करण्यासाठी विधवा पण आडवं येत नाही हे सांगणारा पुण्यश्लोक या सर्वांना स्मरून, ज्यांच्या नावातच चंद्रकला आहे, चंद्रप्रकाशाची शिथिलता आहे, ज्यांच्या वाणीने अज्ञान दूर होऊ शकतं, ते आपले आजचे प्रमुख वक्ते सोमवंशी सर. प्रत्येकाचं नाव घेणार नाही, पण तुम्हा सर्वांच्या वतीने मी पहिला मानाचा मुजरा करतोय प्रेक्षकात बसलेले, वाचकात बसलेले माझे जंगम सर, ज्यांच्याकडे बघून आम्ही लिहायला लागलो अशी काही व्यक्तिमत्व रायगडमध्ये होती. मधाळ वाणीचे सुधीर, त्यांनी ज्यांचा उल्लेख केला, मधुबाई, सगळं विलक्षण आहे. महाडची पुण्यभूमी खूप वेगळी आहे. आजच्या तरुण पिढीला चित्र्यांचं घर कदाचित माहिती नसेल. आजच्या तरुण पिढीला तांबडाळीमध्ये नक्की काय घडलं होतं ते माहिती नसेल. आजचे बिल्डर तांबडाळीतली घरं बिल्डरच्या घरात घालत असतील, पण महाडचा इतिहास वेगळा होता. हा क्रांतिकारी इतिहास आहे. ही शिवपरांची भूमिका, ही भूमी नानासाहेब पुरोहितांची, ही भूमी शंभा सावंतांची. आणि ज्या सभागृहात आपण बसलेलो ते माझे परम मित्र स्वर्गीय प्रभाकर मोरे यांची सुद्धा. इथली प्रत्येक व्यक्ती राजकारण विरहित समाजसेवा करणारी होती. मग तिथे आम्ही जगतापांना विसरू शकत नाही. खूप काही. माझे अन्य मित्र गोगावले, प्रत्येकाची कूस वेगळी असेल, प्रत्येकाचा मावळे पण वेगळा असेल, पण प्रत्येक मावळ्याने इथे योगदान दिलंय. त्या महाडच्या भूमीत आज आम्ही ग्रंथोत्सवासाठी बनलो आणि ते कोणाच्या नेतृत्वाखाली? एका पुस्तक वेड्या कार्यकर्त्याने. मी दुसरा मानाचा मुद्रा करेन नक्कीच, अभिमानाने आणि स्वाभिमानाने दोन्ही. अजित पवार आहे, प्रशांत पाटील साहेब आहेत. पण असे कार्यकर्ते, ग्रंथालय कार्यकर्त्यांना मिळणं हा योग लागतो. रायगडच्या नशिबात तो योग होता. इथला प्रत्येक माणूस लेखक होऊ शकतो. प्रत्येक माणसाने फक्त माणसं वाचायला शिकलं पाहिजे. अवतीभोवती खूप काही आहे लिहिण्यासारखं, खूप काही आहे.
पण व्यक्त होत नाही. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळाला. 6 पिढ्या त्याच्यासाठी गेल्या, 6 दशक गेली. पण रामदास स्वामींची शिवतर घर सुद्धा इथलीच. गांधार पाले दुसऱ्या शतकापासून इथे आहे. बौद्ध तत्वज्ञान इथे रुजलेलं आहे. मग तो 2-2.5 हजार वर्षाचा इतिहासात आम्ही पुसून टाकणार. आज ग्रंथालयाची अवस्था काय? माझ्याकडे माहिती आली 74 ग्रंथालय होती, 62 शिल्लक आहे. 11 ग्रंथालयांनी मान टाकले. अनेक ग्रंथालयाच्या काचेच्या कपाटात डांबऱ्याच्या गोळ्या ठेवायला पैसे नाहीत. पुस्तकं नंतर बोलू. अनेक ग्रंथालयांच्या पुस्तकांना बाइंडिंग करायचंय तर निधी मंजूर होत नाहीये. डिजिटलायझेशन करायचंय. दुर्मिळ ग्रंथ इथे आहेत, अलिबागला आहेत, खालापूरला आहेत, चौकला आहेत, पनवेलला आहेत. स्कॅनिंग करायचंय, स्कॅनिंग मशीन चालू नाहीये. योजना खूप आहे, शासनाची आत्मीयताही आहे. अजित पवारांसारखा जिद्दी कार्यकर्ता सुद्धा आहे, पण नाराज वाचक वर्ग आहे. या वाचक वर्गाला पुन्हा या ग्रंथालयाकडे कसा आणायचा हा खरा प्रश्न आहे. माझ्या हातात मोबाईल आहे, मोबाईलवर सर्व काही मिळत आहे. मी युट्यूब बघतोय, माझं स्वतःचं चॅनल चालवतोय, मी माझ्या परीने खारीचा वाटा टाकतोय. पण मी ग्रंथालयात जाऊन पाक्षिक नियतकालिक वाचत नाही. अलिबाग नगरी अशी होती की जिथे महाराष्ट्रातली जास्तीत जास्त पुस्तकं छापली जायची. आज अलिबागेत एकही मुद्रणालय चांगल्या अवस्थेत नाही. लोकांनी शिशाचे ठोकळे भंगारच्या भावात विकले. ते लाकडी चौकडी जिथे आम्ही खेळ जोडले, मग ते प्रभाकर नारायण पाटील असतील, कृषीवर असेल, अनेक दैनिका रायगड जिल्ह्यात निर्माण झाले आणि निर्ली सुद्धा. त्या छापखान्यांचं काय झालं, त्या मुद्रण स्थळांचं काय झालं? गुरुनाथ नाईक इथे छापायचे, बाबा कदम इथे छापायचे, सुहास शिरवळकर इथे छापायचे, नवे मंगेश पाडगावकरांचे कविता संग्रह सुद्धा इथे छापले जायचे. महाराष्ट्रातले बहुतांश दिवाळी अंक अलिबागला छापले जायचे. या मुद्रणालयांकडे कोण बघणार? त्यांचे वारसाच काय करत आहेत? धंदा परवडत नाही म्हणून दुकानं बंद केली. फक्त मुद्रणालयांची स्थिती आहे, प्रकाशकांचं जर सेन्स काढला तर शेकडो प्रकाशक पुण्याला परवडत नाही, रायगडला परवडतो म्हणून रायगडमध्ये निर्मित झाले होते, संस्थापित झाले होते. आज रायगडमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच प्रकाशक शिल्लक आहेत. आणि त्यांनाही स्पर्धा परीक्षा किंवा गुणात्मक पुस्तकं काढावे लागतात. साहित्य निर्मिती करणारी पुस्तकं, समाजाचे स्पंदनच निर्माण करणारी पुस्तकं त्यांना छापता येत नाहीत, कारण परवडत नाहीत, कारण विकली जात नाहीत, वितरत नाहीत. मग पुण्यातल्या आमच्या काही प्रकाशकांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या, महाराष्ट्रात सर्व दूर जाऊन दुकानात ठेवली पुस्तकं विकायला. दुकानदारांची समस्या वेगळीच होती. पुस्तकं ठेवून द्या, विकली गेली तर मग 50% हिशोब ठेवून द्या. जगणार कसा प्रकाशक? शासनाची योजना नाही तसं नाही. प्रत्येक पहिल्या लेखकाला, पहिल्या प्रकाशनाला 30,000 रुपये मिळतात. पण ते कसे? हा आपण शासकीय लाल फितीतला कारभार या पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासन बघणार आहे. आणि हे सगळं काम लोकप्रतिनिधींचं आहे. आज मला आनंद झाला असता, मला मान्य आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष इथे नियुक्त व्हायचे आहेत,
पण एक तरी लोकप्रतिनिधी जिल्ह्यातून ज्यांची नावं इथे छापलेली आहेत ते जर या व्यासपीठावर असते तर जास्त आनंद झाला असता, कारण खरी चळवळ त्यांच्यापासून सुरू होते. सगळ्या शिक्षकांना मानाचा मुजरा केला पाहिजे, कारण जी काय जिल्ह्यात ग्रंथ चळवळ चालू आहे, शिक्षण चळवळ चालू आहे, त्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतून चालू आहे. पण त्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था काय? आम्ही अपंग मुलांसाठी रॅम्प बांधले, पण खिडकीला तावदानं नाही टाकता. फुटकी कौलं बदलता आली नाही, कौलावर गवत उगवली, बसायला पाठ नाही, बेल्ट फुटलेले आहेत आणि पटसंख्या 10 आणि 12 आहे. त्या योजना करायच्या काय? ज्या योजना तुमचे लोकप्रतिनिधी राबवू शकत नाहीत त्या लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर सुद्धा आता जबाबदारीची झोळी टाकण्याची वेळ आली आणि ती तुमच्या आमच्या हातात. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. जे आतून येतं ते स्पंदन तुम्ही व्यक्त केलं पाहिजे, म्हणून संवादाची गरज आहे. जगभर फिरलो, 5 स्टार 7 स्टार सगळ्या चवी बघितल्या, पण माझ्या जन्मगावाची, माझ्या गावाची ती सुकलेली नारळाची पात गळल्यानंतर सकाळी येणारा वास होता ना, तो नाही विसरू शकलो. खूप परिस्थिती चांगली होती, मॉलमधनं खूप काही करत होतो, पण पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर कमरेचा पट्टा विकत घेतलेला जागेवर ठेवत होतो, कारण चव मराठी मनाची होती. कॉन्टिनेंटल फूड खाल्लं, पण आमच्या चौलची मे महिन्यातली चुलीतला आंब्याचा बाठा जाळून आजी जे काही कढी करायची ना, ते कढी आणि पुरुषण पिढा हा त्याची चव जगात नाही येणार. आंबाडीच्या कालवणाची चव तर कुठेच नाही येणार. हा वास, हा सुगंध, ही चव ही मराठी मातेची आहे, माझ्या मायभूमीची आहे. मी लेखक कसा झालो याला काहीच महत्व नाही, पण मी आता वस्तुस्थितीप्रमाणे लेखक आहे. मी जगतोय, माझा जीवन जगतोय. मला जे बोलायचं ते मी व्यक्त होतोय, लोकांना ते आवडतं म्हणून लिहितोय. रूढार्थाने चरितार्थाने मी एक वकील आहे, महाराष्ट्रातला उत्तम खून खटले चालवणारा वकील असं लोक म्हणतात. पण ते खून खटले का होतात? कुणाची माय मरते, कुणाचा मुलगा मरतो. घटना अशी बघितलंय, किशोर शांताबाई काळे कोल्हाट्याचं पोर, आपल्या नेरळमध्ये सरकारी डॉक्टर होता, दुर्दैवाने तो आज आपल्यात नाही. नेरळ पोलीस स्टेशनच्या समोर, रेल्वे स्टेशनच्या समोर एका दंतमंजनाच्या मालकावर खोटा आरोप करण्यासाठी स्वतः मायनी 7 महिन्याच्या पोराचं नरड टाकलं. कोणत्या अवस्थेत तिने तो खून केला असेल आणि का? हा व्यभिचार मी मांडायचा की त्या मातेचं ती स्पंदन लोकांसमोर आणायची? हा माझ्या पुढे प्रश्न होता. आणि मग असं लक्षात आलं की मी लिहित त्याला व्यभिचाराचा वास येता कामा नाही. मला काकोडकर बनायचं नाही. तर सुंदर असेल, वाचलं जाईल, विकलं जाईल, पण माझ्या मुलीने अभिमानाने सांगितलं पाहिजे की माझ्या बाबांचं हे पुस्तक वाचा, त्याच्यात खून करणाऱ्या मातेची कहाणी आहे. आज 17 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. मी मुद्दामून आपल्या सर्वांच्या साक्षीनी आज तयार झालेल्या माझ्या 3 हस्तलिखितांची म्हणजे प्रारूप आराखड्यांची पुस्तकं मी माहिती अधिकाऱ्यांना भेट देणार आहे. त्यांच्या मार्फत ती प्रकाशकांकडे जाणार आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे प्रेम दिवाणी. पुस्तक पूर्ण तयार आहे, कालच पूर्णत्वात आलेलं आहे. कहाणी काय? एक सिडकोचा ऑफिसर भ्रष्टाचाराच्या मागे लागतो आणि सिडको तर 12.5% एजन्सी घेणारा एक माणूस गाव गुंड होतो, एजंट बनतो आणि भर रस्त्यात त्याला कापतो. माझी न्याय व्यवस्था त्या मैताला न्याय देऊ शकत नाही आणि आरोपी निर्दोष सुटतात. मला त्यातलं कथानक भावतं, पण तेवढ्यावरच थांबत नाही, तर त्याची ती बायको या कथेतली प्रमिला,
ही कोणत्या अवस्थेत नवऱ्याचे गुन्हे पाठीशी घालत होती, ती नवऱ्याला भेटायला का जात होती, डबे का नेत होती, आणि नवरा सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीच्याच मागे लागतो तेव्हा त्या बाईची अवस्था काय असेल. ही मन वाचण्याची सवय मला लागली म्हणून लोकांना माझं लिखाण आवडलं. पुन्हा वेगळी वाट वाचायची. मग माझ्या काही दुसऱ्या कादंबऱ्या आल्या. रायगड जिल्ह्यातल्या एका पत्रकार स्त्रीवर एक कादंबरी आली. नुकताच महिला दिन झाला, त्याच्यात ते कादंबरी करुणाचं वाचन झालं. रायगड जिल्ह्यातल्या पत्रकार स्त्रियांपुढे येणारे प्रश्न कोणते आहेत, त्यांच्यावर होणारे अत्याचार किती आहेत, त्यांना मिळणारी प्रलोभने किती आहेत, आणि त्यातून तिला जर कॅन्सर सारखा दुर्धर रोग झाला तर तिला तिचा पोलीस असलेला नवरा रस्त्यावर कसा आणतो आणि त्यातून ती जिद्दीने पुढे जाते आणि अध्यात्मात कशी रमते. हे सगळं तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत, वावरणाऱ्या लोकांच्या कहाण्या आहेत. आणि मग पुढचं पुस्तक येतं ते सुपारी मर्डर. आपली इथलीच कहाणी. सुधीर शेठ त्यावेळेला होते. आंबेडचा पूल जेव्हा प्रकाशित झालं त्या दिवशी ज्या अध्यात्माच्या लेखकाची प्रकाशन होतं त्या गोरेगावच्या सुधीर शेठची ही कहाणी. केला व्यापारात खून केला, एका दाम्पत्याचा खून केला, सुपारी मर्डर घडवून आणला. एका राजगुरुनगरच्या गुंडाला गाठलं गेलं. साखर कारखान्यामध्ये काहीतरी मवालीगिरी करायचं, त्याला 20,000 रुपये दिले आणि खून घडवला. खून झाला. त्या मुलांनी जन्मठेप भोगली. वाल्याचा वाल्मिकी झाला. 4 डिग्री 2 पोस्ट ग्रॅज्युएशन PhD जेलमध्ये जन्मठेप भोगताना घेतली. महाराष्ट्रातल्या सगळ्या कविता स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवली. तो शिंदे नावाचा आरोपी आज राजगुरुनगरमध्ये, कधी गेला शिर्डी रोडवर जा, मोठी शिक्षण संस्था चालवतो, मोठं ग्रंथालय चालवतोय. मग ही कथा आम्हाला कुठेतरी आकर्षित करते. आणि मग कधीतरी आजीबाईचा बटवा वापरतो. आत्यानी आजीनी भामुर्डीचा पाळा तोडला होता जखमेवर, सागर गोठा उगाळून लावला होता, चंदनाचं तेल कसं काढायचं ते शिकवलं होतं, चिंचेच्या पाण्याचे गुणधर्म सांगितले होते, खैराच्या लाकडाचे गुणधर्म सांगितले होते. अनेक गोष्टी होत्या कुठेतरी त्या डोक्यात होत्या. आणि मग त्यातून निर्माण झाला बागेतील दवाखाना. पूर्णपणे संकलन. पण माझ्या स्वयंपाकघरात, माझ्या परसबागेत जे जे जगतंय त्याचा मला औषधोपचार म्हणून उपयोग करता येऊ शकतो आणि तो खजिना आपण जपून ठेवला पाहिजे या भूमीतून येऊ. म्हणून मी जरूर विनंती करणार आहे की ही तिन्ही पुस्तकं मी मुद्दामून आपले प्रतिनिधी अजित पवार साहेब यांना देतोय. त्यांनी ती संवेदना प्रकाशनाकडे जरूर पोहोचवा. सर्वांच्या साक्षीने आपण सरांना शुभेच्छा देऊ. याच्या कमीत कमी 10 आवृत्त्या अजित पवार यांचा कार्य खूप मोठा आहे. जिल्हा ग्रंथालयाला माझ्या काही साहित्य कृती मी पुन्हा एकदा भेट देतोय, त्याही त्यांनी स्वीकाराव्या. अजित पवार साहेब आणि सुधीर शेठ केवळ मित्र म्हणून नव्हे पण साहित्य प्रचारक म्हणून त्यांना सुद्धा माझ्या साहित्य कृती योग्य त्या वाचनालयाला भेट देण्यासाठी देतोय. सुधीर शेठ जरूर. मी विशेष उल्लेख करणार आहे ते 12 गावच्या 12 जणांचा. या सगळ्या उंबरठा ओलांडलेल्या स्त्रिया. कुणाला पतीने नाकारलं, कुणी पतीला उचलवून दिलं, कोण व्यभिचारात जगले, कुणी लव्ह मॅरेज केले, ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, नंतर ख्रिश्चन धर्माला तिलांजली देऊन पुन्हा मराठी धर्मात आले आणि अतिशय भ्रष्टाचारी जीवन जगले. कोण अध्यात्माच्या मागे गेले, कोण इतिहासकार झाले. अशा ह्या 12 जणी आहेत माझ्या आयुष्यात आलेले पक्षकार स्त्रिया. त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य 12 गावच्या 12 जणी आत्ताच मी सुधीर भेटणार.
मित्रांनो, मुख्य विषयाकडे येतो. आज आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त ग्रंथालयाला जीवदान द्यायचं आहे. आपण ग्रंथदिंडी काढतो, ग्रंथोत्सव करतो, शारदोत्सव करतो. जरा मागे जा. माझ्या गावची संस्कृती फक्त शिमगा आणि नवरात्रच होती ना. मी तर बाजूच्याच गावात राहिलोय. तुमच्या मंडणगडवरच माझं प्राथमिक शिक्षण झालंय. मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत वावरलोय, काठ्या कुटात फिरलोय, करवंदाच्या जाळीत रमलोय, शिमग्याला नाचलोय, छबिना खेळलोय, यात्रेतली नाटकं बघितली. आम्हाला कुठे साहित्य संस्कार होते. माझी आई भजनात जायची, मंडणगडच्या खेड्यात, पार काळात. बाप तहसीलदार होता. घरात एकमेव सायकल होती. दप्तर पाठीवर घेऊन केळशीपर्यंत आणि वेळासपर्यंत चालत फिरती करायचे. आजचा तलाठी तरी करेल. हे संस्कार असतात. मित्रांनो, काही करता आलं नाही तरी चालेल. आपल्या शेजारा पाजारांना, आपल्या पाल्यांना, आपल्या नातवाला फक्त चांगले संस्कार द्या. अभिजात मराठी जर जगायची असेल तर ती फक्त संस्कारावर जगेल. या अभिजात मराठीचं कोणालाही काही पडलेलं नाही असं मला वाटत नाही. मराठी भाषा मरेल, ग्रंथालय मरतील, वाचक संस्था संपतील असं मला वाटत नाही. माझी ज्ञानोबाची, तुकोबाची भाषा इतकी लेची पेची नक्की नाही मित्रांनो. ती सतत वाहत राहणार आहे. तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते त्याच्यात योगदान देतच राहणार आहेत. फक्त आज जाताना एकच प्रश्न विचारा, मी मराठी भाषेसाठी काय केलं? तुमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, शिकू दे, पण निदान ते लाल फडकी उडून त्यातल्या गाथा आजीच्या वाचायच्या, त्या काही जीर्ण झालेल्या गाथातली एखादी ओवी कधीतरी वाचायला लावा. कधीतरी मुलाला संध्याकाळी पाय धुवायला लावा आणि परवच्या म्हणून लावा. कधीतरी गणपतीच्या त्या सुखकर्ताचा अर्थ सांगा आणि रामदास स्वामींनी इतकी सुंदर रचना का लिहिली ती समजवा. त्या गालिब लोकांचा अर्थ सांगा, मनाचे श्लोक समजावून सांगा आणि मग शिवचरित्र वाचायला द्या, तुकोबांची गाथा वाचायला द्या. खूप सर्व सोपं आहे. मी मगाशी एका मुद्द्यावर आलो होतो. प्रत्येकाच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. मराठी भाषा जगवण्याची, वाढवण्याची, समृद्ध करण्याची, पण जास्त जबाबदारी शिक्षकांवर आहे. जे विधारक आहे ते विधारकाकडे मांडलं पाहिजे. माझा शिक्षक पटसंख्या नाही म्हणून घरी बसतो, पण माझा शिक्षक आदिवासी वाडीवर जाऊन तत्व म्हणून शिकवायला जात नाहीये. हे आधुनिक रायगड आहे, औद्योगिकरणाकडे गेलेलं आहे. म्हणून मला महाडची बिरवाडी आठवते. पण या जिल्ह्यातल्या एका ऐंगर नावाच्या आदिवासी वाडीवर आमची एक भगिनी जाऊन मराठी शिकवते. तिचा सन्मान होणं गरजेचं. पुस्तकं खूप आहे, वाचण्यासारखं खूप आहे, पण त्या गरिबांपर्यंत, त्या मराठी मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं. आणि मी समाज माध्यमांना अजिबात दोष देत नाहीये. त्यांचं ते काम करतायत. काय वाचायचं आणि काय स्क्रोल करायचं हे आपण ठरवायचं आहे. आम्हाला कुठेतरी आफ्रिकी देशातली रील्स आवडतात, परंतु एखादी पाडगावकरांची सुंदर कविता वाचायला वेळ नाहीये. आम्ही पाडगावकरांची कविता आली, आरती प्रभूंची कविता आली, शांता शेळकेंची कविता आली, कोणतरी चांगलं बोलत असेल, अहो जाऊ दे, फुलंचं एखादं सुंदर मराठी साहित्य संमेलनातलं भाषण आलं, आम्ही स्कोर करून पुढे नेतो. आमच्या युट्यूबवर समग्र अत्रे, समग्र पुलाय, विवा शिरवाडकर आहेत, सर्व साहित्य उपलब्ध आहे. आम्हाला ते बघायला वेळ नाही. आम्हाला इराणने इस्रायलवर कसं हल्ला केला ते बघायला वेळ आहे. दुसरी भूमिका आहे ती पत्रकारांची. त्यांनाही खूप काही करता येण्यासारखं आहे, पण आमचे पत्रकार या सभागृहात अभावाने दिसत आहेत.
हे जर आता पंचायत समितीचं सभापतीची निवडणूक असती तर झाडून सर्व पत्रकार आले असते. इथे महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेमध्ये एखादी भांडण झाली असती तर पत्रकारांनी ती चवीने लिहिली असती. स्वयंघोषित पत्रकार खूप आहेत, युट्यूब चालवणारे खूप आहेत, पण आमच्या जंगम सरांची कविता छापणारा पत्रकार एकही नाही. इथे चित्रांचं चरित्र लिहिणारा कोणी नाही. मगाशी बोललो तर तांबकाळीची व्यक्तिमत्व साकारणारा कोणी नाही. इथे डॉक्टर सुर्वे सारखा एक महाअवलिया येऊन गेला, त्याचे चरित्र लिहिणारा कोण नाही. मी अंत्ययात्रा ही कविता महाडवर त्याच्यावर लिहिलेली आहे. इथल्या परंपरा खूप सुंदर आहे. इथला वीरेश्वर खूप वेगळा आहे, कोटेश्वरी खूप वेगळी आहे. माझा रायरेश्वर खूप चांगला आहे. पायथ्याशी पाचाळ गाव आहे, तिथे आजही वंशज आहेत, माणसरांचे वंशज आहेत. त्यांची स्थिती काय? त्या स्मारकांची स्थिती काय? की केवळ आम्ही शासकीय देणगीवर, शासकीय निधींवरच अजून जगणार आहोत. हा विचार महाडकरांनी करायचा आहे, नवे रायगडकरांनी करायचा आहे. ज्या संस्कृतीचा वारसा आपल्याला जपता येत नाही त्या इतिहासाचे गोडवे गाण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाही. आणि म्हणून ग्रंथालय जमली पाहिजे, म्हणून पुस्तकात डोकावलं पाहिजे. हा जिवंतपणा जो आपल्यात येतोय तो या पुस्तकांमुळे येतोय. माझी विनंती सगळ्यांना आहे, विनंती सगळ्यांना आहे, आमची भाषा ही अभिजातच राहणार आहे, पण त्या भाषेची सेवा मी किती करतोय? मी निदान 2 पानं दिवसाला वाचतोय काय? चांगलं ऐकतोय काय? जे ऐकण्यासारखं आहे ते ऐकवतोय काय? हा प्रश्न जरा स्वतःला विचारा. मला खात्री आहे काही आकडेवारी मला सांगायचं आहे. महाराष्ट्र शासनाची खूप चांगली योजना आहे. आज 11,150 ग्रंथालय महाराष्ट्र राज्यात आहे. गाव तिथे ग्रंथालय ही योजना आहे, शाळा तिथे ग्रंथालय ही योजना आहे. आकडेवारी ऐकायचे, महाराष्ट्रात 29,000 ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रात 246 नगरपालिका आहेत आणि 42 नगरपंचायती आहेत. लोकसंख्या सोडून द्या, शासकीय योजनेचा फायदा घेऊन आपल्याकडे 35,000 ग्रंथालय पाहिजे होती. आज 11,000 ग्रंथालय आहेत आणि त्यातली 9,000च चांगली आहेत. कोणाची जबाबदारी? लोकप्रतिनिधींची नाही, सरपंचांची नाही. माझ्याकडे महात्मा गांधी कंटामुक्त गाव योजनेचे 10 लाख येतात. सरपंच स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि गावाच्या वेशीवर कमान बांधतो. त्या 10 लाखातली 1 लाखाची जरी पुस्तकं आणली, त्यातली निदान 20,000ची पुस्तकं स्पर्धा परीक्षेची असतील तर माझ्या गावातला तरुण स्पर्धा परीक्षेत ट्रेल, तो तलाठी बनेल, तो हवालदार बनेल, तो तहसीलदार बनेल, उद्या UPSC सुद्धा पास होईल. कोणाची जबाबदारी? ती केवळ बायकोला सरपंच करून सत्ता चालवणारा सरपंच नवऱ्याची? ती मतदार म्हणून तुमची? का नाही तुम्ही तुमच्या सरपंचाला, तुमच्या नगरसेवकाला जाब विचारा की माझ्या तालुक्यात स्पर्धा परीक्षेसाठी काय योगदान देता? नळपाणी योजना पाहिजेच, आरोग्य योजना पाहिजेच, पण त्याचबरोबर साहित्य सेवा ही घडली पाहिजे. आपण ते विचारत नाही म्हणून लोकप्रतिनिधी झोपून राहतात. केवळ संस्कार करून, जाब विचारून होत नाही मित्रांनो. सजग मतदार बनणं, सजग वाचक बनणं हे आज काळाची गरज आहे. छान वाचक बना, छान विचार परिवर्तित करा, जमेल तेवढं लिहा, जमेल तसं छापून घ्या, जमेल तसे वाचक मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.